महाकुंभ मेळ्यामुळे देशभर चर्चेत आलेल्या IIT वाले बाबा अक्षय सिंह यांना मारहाण केल्याचा आरोप होतोय। नोएडा येथील एका न्यूज चॅनलच्या डिबेट शो वेळी अभय सिंहला मारहाण झाल्याचा प्रकार घडला। याबाबत अभय सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून काही भगवाधारी वस्त्र घालून आलेल्या लोकांनी मला मारलं, त्यानंतर एका खोलीत बंद केला असा आरोप केला। या प्रकारानंतर IIT वाले बाबा सेक्टर 26च्या पोलीस चौकीबाहेर आंदोलनास बसले होते। पोलिसांनी समजावल्यानंतर IIT वाले बाबा यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं। IIT बाबांना इंस्टाग्रामवर लाईव्ह सांगितलंय की मला डिबेटसाठी बोलवण्यात आलं होतं। त्यावेळी बाहेरून काही भगवे कपडे घातलेले लोक न्यूजरूममध्ये आले आणि त्यांनी मला मारहाण केली। एका व्यक्तीने मला दांडक्यानं मारलं, त्यानंतर मला जबरदस्तीनं एका खोलीत बंद केलं। मी कसंबसं तिथून वाचून बाहेर पडलो असं अभय सिंहनं सांगितलंय। गुरु महंत सोमेश्वरी पुरी यांच्यासोबत IIT बाबा महाकुंभला गेले होते। त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी गुरु महंत सोमेश्वरी पुरी यांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला। त्यानंतर महाकुंभमधील जुना आखाड्यात त्यांना प्रवेश बंदी केली। अभय सिंह शिक्षित मनोरुग्ण असल्याचं आखाड्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे। अभय सिंह हे मूळचे हरियाणाचे असून त्यांनी IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे। शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ कॅनडात लाखो रुपये पगाराची नोकरी केली। या दरम्यान त्यांनी फोटोग्राफी शिकली आणि त्यातही काही काळ काम केलं। फोटोग्राफीसाठी देशभर फिरताना ते अध्यात्माकडे ओढले गेले। त्यानंतर त्यांनी घरदार सोडून संन्यासी जीवन जगण्याचं ठरवलं। अलीकडेच पाकिस्तान आणि भारत यांच्या चॅम्पियन ट्रॉफीतील सामन्यात पाकिस्तान जिंकणार असं विधान करून अभय सिंह चर्चेत आले होते। त्यानंतर या सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियात IIT बाबा ट्रोल झाले होते।